मी सदाशिव ढाकणे, पोलीस ठाणे नेमणूक हसनाबाद। जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब तुम्ही प्रसार माध्यमावर लोकांना आश्वासन देणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्याला योग्य तो मान सन्मान मिळेल असं पद मिळणार नाही, तोपर्यंत मी 4 तासाचा अवधी देणार आहे। नाहीतर नसता मी यावरून उडी मारून माझं आत्मदहन करणार आहे। आणि विशेष म्हणजे राजे माझ्या जातीचे नाही, ना माझ्या मतदारसंघातले आमदार नाही, फक्त मी महाराजांचा एक मावळा म्हणून मी एक ओबीसी बांधव, माझ्या मराठा बांधवांनो हर वेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजघराण्याला डावलल्या जातं। यावेळेस मीही भाजपा समर्थक आहे, परंतु शिवाजी महाराज यांचे वंशज यांना जर योग्य ते मान सन्मान आणि उद्या कॅबिनेटमध्ये चांगलं पद मिळालं नाही आणि या तिघांनी जर घोषणा केली नाही 2 तासामध्ये, तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करीन। माझं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि माझं प्रेरणास्थान माझे सर्वस्व काही उदयनराजे भोसले यांना समर्पित। हॅलो हां नमस्कार। राजे नमस्कार। एक लक्षात संजय सदाशिव ना काय नाव काय? ऐका आयुष्य एकदाच येतं आणि कोणाचं आयुष्य एवढं स्वस्त नाही, त्यामुळे तुमचं आयुष्य एवढं स्वस्त नाही। तुमच्या भावना मला कळाल्या, हे काय असेल ते नंतर बघू ना। तुम्ही एकदा मला भेटायला या, पण उभी आत्मदहन आणि हे आणि ते वरनं उडी मार। अहो तुम्ही जे असेल ते, पण हे चुकीचं आहे। तुम्ही जरा खाली या, मला भेटायला। अहो सगळं मान्य नाही 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 एक लक्षात घ्या, एक मिनिट प्लीज। मराठी स्पर्धा प्लीज मेहरबानी करून, त्यावेळेस पण शिवाजी महाराजांना अपेक्षित नव्हतं आणि मला पण अपेक्षित नाही। तुम्ही या, अहो हे चालणार, चढ उतार चालत असतात, एवढं काय त्यात। आता लोकशाही आहे। नाही नाही एक मिनिट, तुम्ही माझं ऐका। तुम्ही मला भेटायला या, मी आहे इथं। कधी तुम्ही सांगाल हे आता फक्त कसं आहे, आमचं अधिवेशन पण चालू आहे, तर एवढं एक 15 दिवस, पण तुम्ही आता मेहरबानी करून डोक्यात दुसरा काय विचार आणू नका। आणि माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे, इथून साष्टांग नमस्कार घालतो तुम्हाला। असं काही करू नका। आज तुमचं कुटुंब आहे, ते सगळं कुटुंब आहे। हो नाही 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 तसं नाही। त्यांना मग कोण आहे पुढं मला सांगा, नाही वेळासारखं त्यांना त्यांनी कोणाकडे बघून जगायचं, असं होत नाही ना। नाही 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 माझी शपथ आहे तुम्हाला, तेवढं जे असेल ना तेवढं तुम्ही हे करा, बसून। अरे नाही 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 काय नको, ते डोक्यात आणू नको प्लीज, तुझ्या पाया पडतो बघा। तसं नाही नाही तसं काय आणू नको, जरा उत्तर खाली नाही तर बरं ठीक आहे, ओके प्लीज। हो 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 असू दे। महाराज काय करू शकले असते का? नाही, त्यांनी एक दिशा दिली, एक विचार दिला, एक पुरोगामी विचार दिला, लोकांच्या सेवेचा विचार दिला, आणि त्यात तुमच्या सगळ्यांचे म्हणजे तुमचे सगळ्यांचं सिंहाचा वाटा आहे। महाराजांचं तर आहेच, पण त्याचबरोबर जेवढे संपूर्ण जेवढे त्यांचे वेगवेगळ्या जाती जमातीतले जे लोक होते, त्यांनी कधी सर्वधर्म समभाव या भावनेतनं ऐका एक मिनिट, तुम्ही बोलू नका, 2 मिनिटं आहे, मला संपू दे। मग त्या हिशोबाने आज त्यांची तुम्हाला शपथ देतो की तुम्ही आता खाली उतरा, मग आपण बघू, बसू नका, त्यातून मार्ग काढू ना। एवढं काय पद काय, आज तुम्ही एवढं मला तुमच्या सगळ्यांनी तुमच्या मनात मला पद दिलं, ह्याच्यापेक्षा मोठं काय मला पद नकोच आहे। कुठलं पद त्यांनी नव्हतं। चला ओके, भेटू मग, ओके हो ओके कधी पण फोन कर ना बाबा, कधी ठीक आहे। कधी उद्या या ना सातारला, मी उद्या या, परवा या, तुम्हाला तसं जमल सोयीप्रमाणे तुम्ही या, मी आहे। ओके ठीक आहे, ओके ठीक।